गुडू आणि मी सेम झालो. दिसतोय आज. ब्लू शर्ट तुम्हाला मी काढून ठेवलं होतं ग्रीन कलरचा. त्याच्यामुळे नाही काढला. एव्हरीवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज हे बघा तुम्ही बघू शकता काय माझ्या हातात आणि आम्ही कुठेतरी चाललोय. तर आम्ही चाललोय आखाड पार्टी करायला. जे मागच्या व्हिडिओत मी बोलले की केसनंद विलेजला जायचं आम्हाला. केसनंद विलेजला मी एकदा व्हिजिट करणार आहे आखाड स्पेशल. तर त्याच्यासाठीच चाललोय आम्ही. माझा आवाज चेंज झालाय का? नाही चेंज झालं. तर हे आमच्या सिम्बासाठी चालले मी घेऊन. चला हो सिम्बल. काय बोलते तू व्हिडिओत? काय बोलणार आहेस? काहीच नाही बोलणार. ओ ऐकले का तुम्ही काय बोलली ती? तोंड दुखतंय माझं, त्यामुळे मी व्हिडिओत काही बोलणार नाही आज. कशाने तोंड दुखतंय तुझं? मला सांग ना, कशाने तोंड दुखतंय? जेवण करून त्यामुळं तेव्हा. आणि तुला आज स्कूल मध्ये माझी आठवण आली आणि मग तू काय केलंस माझी आठवण आली तर? ओ जेवण केला? मग सगळं स्वयंपाक केला? मजा आली का स्कूल मध्ये? का नाही आली? खेळली नाही तू स्कूल मध्ये? मग काय नाही केली? घुसुंडी पण नाही खेळली? घुसुंडी म्हणजे घुसरगंड. ओय बाय बाय करते. आपण आताच व्हिडिओ चालू केला बच्चा. बाय बाय सी यू नको करू. तू काय खाणार आहेस? केसनंद तिथं काय काय खाणार तू? केसनंद नाही भेटत. केसनंद गावाचं नाव आहे. काय विचारते तिथं? तिथं विचारत असते का असं? तिथं असं विचारत असतेत का गुडू? माझ्यासारखं लॉलीपॉप मग खाणार का तू? आवड येतो तुला? तर आम्ही तिघं चाललोय केसनंद विलेजला. तिघं म्हणजे पप्पा, मी आणि अमोल बनकर आणि गोडू तर राहिली. 4 जण चाललोय आम्ही. आणि आमच्या घरातले 3 जण व्हेज हॉटेलला गेलेत. तर इथून जायचंय, जवळच आहे घरापासून. हे हॉटेल केसनंद विलेज. तर आलोय आम्ही आता. हो ना गोडू, तुला काय काय खायचं बाळा? केसनंद गावचं नाव आहे बडो. लॉलीपॉप. ओके. तर आम्ही जातो तिथे आणि बघतो काय काय आणि काय म्हणजे काय कशी टेस्ट आहे, कशाची काय छान लागतंय. तर मी तुम्हाला सांगेल नक्की. आणि जातोय आता मी तिथे. कॅमेरा क्लोज करते आणि तिथे जायल्यावर दाखवते. बाय. पप्पा काय खायचं मला? काय खायचं? काय सांगितलं? चिकन रान. काय सांगितलं? काय ऑर्डर दिली हो? ऑर्डर दिली आधी मानव चिकन रान, अजून आणि गावरान मटन चिकन अंडी. आणि ती कशा सोबत? भाकरी खाणार की रोटी खाणार आहे? पप्पा भाकरी खाणार. गोडू लॉलीपॉप खाणार आहे. गुडू आणि मी सेम झालो.
मी वेगळं दिसतोय आज. तुम्ही माझा ब्लू शर्ट तुम्हाला मी काढून ठेवलं होतं ग्रीन कलरचा. त्याच्यामुळे नाही घातला मग. कसं आहे गुडून मी सेम सेम. कुठे त्यांना सांग घोडे दिसले म्हणून. किती घोडे होते घोड्या? 4 घोडे होते ना. पप्पा तिने अंगठी दिली तुम्हाला. पर्सनली मला नाही आवडलं हॉटेल आणि हॉटेलची टेस्ट पण नाही आवडली, ॲम्बियन्स पण नाही आवडलं, तिथला स्टाफ पण नाही आवडला, काहीच नाही आवडलं मला तिथलं. आणि तुम्ही जर विचार करत असाल कधी जायचा तर तुम्ही माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तर सांगाल तुम्ही एकदा जाऊन आले ना नेक्स्ट टाईम नाही जाणार. तर असं आहे ते हॉटेल. म्हणजे काय मला नाही सांगून मी नाही सांगू शकत का त्यांना म्हणजे गिराईकाची म्हणजे व्हॅल्यू नाही आहे तिथे गिराईकची. तर आपण अमोलला विचारू काय त्यांचा काय एक्सपिरियन्स होता, त्यांना काय वाटलं. मला फक्त तिथलं ग्रेव्ही आवडली. ग्रेव्ही खूप छान होती आणि ती मी पहिल्यांदा पूर्ण खाल्ली. तर आता मी तर माझा रिव्ह्यू दिलेला आहे. आता अमोल देते त्यांचा रिव्ह्यू, त्यांना कसं वाटलं तर सांगा आता तुम्हाला कसं वाटलं. तर ॲक्च्युली मित्रांनो जेवण चांगलं होतं आणि टेस्ट पण होती. बेसिकली मसाला पापड नव्हता पण ॲक्च्युली आपण जर काय म्हणतो त्याला स्पेशल मटन खाण्यासाठी गेलो तर त्यात मटनसाठीच लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मसाला पापड नाही येतं आणि तर पण जेवण चांगलं होतं, चव चांगली होती, एवढंच बोलू शकतो मी, बाकी काय बोल. हॉटेलला जाऊन मला डिसअपॉइंटमेंट झालंय आणि खूप चिडचिड पण झाली, पण ते सर्व बाजूला ठेवून मी आले माझ्या बाल्कनीत. आणि बाल्कनीत आल्यावर जी पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात ना माझ्या बाल्कनीत, त्या जगात मला असं वाटतं की ते कुठेच नाही मिळत. तर तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीत कुठल्या प्रकारचे झाडं आहेत. खूप जास्त नाही आहेत, जे पण आहे ते लिमिटेड आहे, पण त्याला मी छान ग्रो केलं आहे. इथे सर्व ज्या कुंड्या दिसतात तुम्हाला त्या मी माझ्या हाताने लॉकडाऊनमध्ये पेंट केलेल्या आहेत. इथली झाडं फक्त ऑक्सिजनच नाही देत तर ते मला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा पण देतात. आणि त्यांच्याकडे बघूनच मी पॉझिटिव्ह होत असते. कधी पण जेव्हा काही माझ्या मनासारखं घडत नाही किंवा माझं मन अस्थिर असेल तेव्हा मी इथे येते आणि माझं मन मी शांत करत असते. तर माझी बाल्कनी ही पॉझिटिव्हिटी आहे. इथे तुम्ही बघू शकता माझ्या ब्रह्मकमळला पण एक कळी आली आहे. जेव्हा आपण काही गोष्टी लावतो आणि त्याला पान किंवा फूल एक वेगळं पान येतं, वेगळं फूल येतं, तेव्हा आपल्याला पण वेगळं भारी फिलिंग असते. ती तुम्ही पण अनुभवा, तुम्ही पण झाडे लावा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मनासारखं घडलं नाही तर तुम्ही काय करता. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.